नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. श्रीमद भागवताच्या चातुर्मास्य सेवेचा आजचा आपला 4था दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंद्रतुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्या पहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री व्यासजींनी भागवताची जी रचना केलेली आहे ती अतिशय व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे. आपण जसं एखाद्या सभेमध्ये बघतो की सुरुवातीला वक्त्याचा परिचय दिला जातो, प्रास्ताविक करतात तेव्हा श्रोते कोण उभे आहेत, श्रोते कोण उपस्थित आहेत, त्यांचं हेतू काय आहे ऐकण्याचा, हे सगळं सांगितलं जातं आणि मग नंतर कथेला सुरुवात होती. एवढी साधी गोष्ट असते, पण एवढ्या मोठ्या भागवतात सुद्धा व्यासांनी हे पाळलंय. हा जो काही प्रघात आहे किंवा प्रोटोकॉल आहे हा व्यवस्थित पाळलाय. म्हणून काल आपण त्यांचं चरित्र स्वतःचं ऐकलं की केवढे मोठे आहेत, त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी 4 वेदांचं एका वेदाचे 4 भाग केले. असं असून सुद्धा शेवटी ते एक माणूस होते. त्यांनी स्वतःला आपल्याशी कुठेतरी साधर्म्य गाठून दाखवले की भिवू नका तुम्ही, आपल्याला एवढा मोठा दिलासा आहे, भगवान श्रीकृष्णाचं 100% आपल्याला प्राप्ती होणार आहे आणि मी शेवटी माणूस म्हणून मी असल्यामुळं मला नैराश्य आलं. म्हणजे त्यांना नैराश्य आलं ते त्यांनी विस्तृत वर्णन केलं आणि त्यासाठी नारदांनी त्यांना सहकार्य केलं, त्या स्वतःचं चरित्र सांगून. म्हणजे वक्त्याचं झालं. आता दुसरा वक्ता शुक महामुनी, त्यांचं थोडक्यात आपण वेळोवेळी त्या केलंच आहे वर्णन, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे श्रोत्याचं. पण पहिल्यांदा ज्यांना ही कथा ऐकवली गेली तो श्रोता म्हणजे राजा परीक्षित. मग त्या राजा परीक्षिताबद्दल सांगण्यापूर्वी त्यांनी सगळाच म्हणजे हा भाग सांगितलाय की भगवंता ह्यांचं परीक्षित राजाचं म्हणजे कुरुकुल कसं होतं, त्याच्यावर काय असा प्रसंग आला की ज्याला म्हणजे भगवंताचं दर्शन लवकर झालं, गर्भातच त्याला रक्षण केलं भगवंतानी, आणि मग कुंतीनी कशी ईश्वराची स्तुती केली आणि युधिष्ठिराचा शोक, हे सगळे प्रसंग आता आपण पाहतो. आणि ह्या विस्तृत सांगण्यामागचा हेतू हा की परीक्षित कसा बनला बुवा श्रोता, त्याची ते बॅकग्राऊंड सांगतात. म्हणजे छान युधिष्ठिर राजा होतो. सार्वभौम राजा झाल्यावर सुद्धा शांत न बसू देता, कारण युधिष्ठिराला एक खंत लागलेली असते की आपण नातलग मारले, पै पाहुणे मारले आणि काय मिळवलं, ते भोगामध्ये रसच संपलेला असतो. आणि मग म्हणजे सतत एक नैराश्य त्याला पण येत असतं. आणि मग देव म्हणतात की अरे हे सगळं जाण्यासाठी तू अश्वमेध यज्ञ कर. असे अश्वमेध यज्ञ एकदा नाही, दोनदा नाही, 3-3दा भगवंतांनी त्याच्याकडनं करून घेतलेले आहेत, राजा युधिष्ठिरांकडून करून घेतलेले आहेत. आणि त्यांना विलक्षण शांती कशी मिळेल हे पाहिलेलं आहे. तोपर्यंत म्हणजे युद्धासाठी आपण आजकाल बघतो की पाहुण्यांनी बॅग टेकवली नाही तर ते परत कधी जाणार आहेत, आपल्याला प्रश्न पडत असतो की आता ह्यांचं हे कधी व्हायचंय प्रस्थान. पण हे भगवान किती दिवस राहिलेत कुरु म्हणजे कौरवांच्या हस्तिनापुरात, म्हणजे काही त्याला नाहीच, युद्धासाठी म्हणून गेले. सगळ्यांचं ते युद्ध करायचं, ते शांत व्हायचं, ते काय काय करायचं, म्हणजे किती किती दिवस. आता युद्ध झाले, जिंकले, मग आता तरी बाकीचे सर्वजण गेले, पण कृष्णाला सोडायला कोणीच तयार नव्हतं. ना कुंती, ना द्रौपदी, ना सत्यभामा, कोणीच नाही. सॉरी, सत्यभामा नाही, त्यांची बहीण. आणि हे सगळं ज्या वेळेस चालू होतं त्यावेळेस कृष्ण एकीकडं युधिष्ठिराची मानसिकता तयार करत असतात की सोडून टाक, मनातनं काढून टाकतील तू, की मी राज्य जिंकलं तरी मला काय मिळालं, काय मिळालं, असं नाही. तुझं सगळं पाप धुतलं गेलंय त्या महान 3 यज्ञातनं, अश्वमेध यज्ञातनं, असं सांगतात.
आणि 3 यज्ञ झाल्यावर म्हणतात आता बास ना, मी निघतो म्हणून नमस्कार करतात. आणि कृष्ण निघाले द्वारकेला, असं नुसतं गवगवा होतोय तर सगळेजण धावत सुटतात, अरे कृष्ण कसा निघाला, कृष्ण कसा. पण तेवढ्यात हा सगळा बाकीचे येत असतात. पण त्यापूर्वीच उत्तरा पळत येते, भयंकर जोरात पळत येते आणि खूप घाबरलेली असते. तिच्या अंगाचा दाह होत असतो, थरकाप उडालेला असतो. आणि ती म्हणते, पाही पाही महायोगीन देव देव जगतपते. अरे देवा, हे बघ काय काय झालंय. आणि म्हणजे पुन्हा आपल्याला रक्षण करायचं, नान्यम तद भयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. इथं तर सगळेच जण एकमेकाला मारायला टपलेत, पण मला मरायचं नाहीये. माझा गर्भ जो आहे तो टिकवायचा आहे, मला बेलाशक मरण येऊ दे. तू मला ह्याच्यातून वाचव. ते बघ 5 बाण येत आहेत आणि एका क्षणात देव ओळखतात की अरे हे अश्वत्थाम्याने सोडलेले बाण आहेत नक्कीच. मग ते तिचं हे करतात, तिला शांत करतात आणि आपलं सुदर्शन सोडून त्या बाणांना निष्प्रभ करतात आणि सुदर्शनाच्या कवचाने त्या गर्भात त्याचं संरक्षण करतात. आणि नंतर ते बालक सकुशल जन्माला येतं, म्हणजे सकुशल राहतं असं उल्लेख आहे. पुढे जन्माला आलेला आहेच. पण हे सगळं बघितल्यावर कुंतीला हो आश्चर्य वाटतं. सुत महामुनी पण हे वर्णन करतायत की भक्तवत्सल श्रीकृष्ण त्यांच्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघून अश्वत्थामाने पांडव वंशाचं निर्बीज करून टाकायचा त्यांनी पण केलाय आणि म्हणून त्यांनी हे बाण सोडलेत. अरे रे, काय हा दुष्ट आहे, म्हणजे वाईट आहे असं त्यांच्या मनात येतं. त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं असं, पण तोपर्यंत ते शांत बसलेले असतात, तेपर्यंत दाखवत नाहीत. कारण योगेश्वर श्रीकृष्ण समस्त प्राण्यांच्या हृदयात विराजमान आहेत, ते आत्मस्वरूप आहेत. त्याचप्रमाणे ते उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवांची वंश परंपरा टिकवण्यासाठी हातात सुदर्शन चक्र घेऊन भोवती गरागर फिरत राहतात. कारण सुदर्शन चक्राचं फक्त त्याने कवच केलेलं असतं, पण त्याच्यात सुद्धा भगवंताची प्रभा फाकत असते. आणि तो गर्भ आपलं जे संरक्षण करणारा जीव आहे, म्हणजे कोणी ती ताकद आहे, ते सतत निहाळत असतो. पण इतकं विलोभनीय रूप असतं, तो गर्भात असताना ते निहाळत असतो. आणि म्हणजे असं म्हटलं जातं की तो बाहेर आल्यावर तो दिसत नाही त्याला, आणि मग तो परीक्षा करतो, हा तर तो नाही माणूस, हा तर माणूस तो नाही, ही तर बाई ती नाही, हा तर असं. असं परीक्षा करणारा त्याला परीक्षक असं त्याचं नाव पडलंय, असा उल्लेख होतो. आणि मग हे आता आपल्या नातवाला सुद्धा वाचवलं, कुंतीच्या मुलांना तर वेळोवेळी वाचवलेलं असतं. म्हणून कुंती भगवंतांची सुरेख स्तुती करते. ती म्हणते, आपण जीवाच्या आत बाहेर वस्तुता इंद्रिय वृत्ती काहीच आपण बघत नाही, प्रकृतीच्या आदिपुरुष आपण परमात्मा आहात, आपल्याला मी वंदन करते. पाहायला गेलं तर नात्याने तो भातसा असतो, पण तो भाग कुठंही तिच्या मनात म्हणजे किंचितही येत नाही की हा माझा भातसा आहे. त्यांनी आपलं वंश वाचवतोय, वेळोवेळी आपल्या कुळाचं संरक्षण करतोय, त्यामुळे तो इतकी ती खुश असती की ती मोकळ्या मनाने आणि खरोखर एक आर्त अंतःकरणाने भगवंताची स्तुती करते. ती सांगते, मी अबोध नारी आहे, अविनाशी पुरुषोत्तमा तुला कशी जाणेल रे. पण हे सगळं असलं तरी मला तुझ्या रूपाने वेळोवेळी काळाला सुद्धा तू मागं ढकललंस, म्हणजे तू परमात्मा आहेस याचं दर्शन दिलंस, अशा तुला मी वंदन करते. आपण श्रीकृष्ण वसुदेव देवकी नंदन नंदगोपांचे लाडले लाला आहात, यावरही माझा विश्वास आहे. त्या आपणास मी नमस्कार करते. नमः पंकज नाभाय नमः पंकज मालिने नमः पंकज नेत्राय नमस्ते पंकजागहे. म्हणजे काय आहे ते, आपण शुद्ध विचारशील जीवनमुक्त परमहंस आहात की तुम्ही कमला, म्हणजे ज्याचे डोळे कमलाक्ष म्हणतो ना, ते कमलाक्ष आहेत, ज्यांनी कमळाच्या माळा धारण केलेल्या आहेत, ज्यांच्या नाभीतून कमळ आलेलं आहे, म्हणजे ब्रह्मदेवांची उत्पत्ती आहे ना, ते नाभी कमळ, ज्यांच्या नाभीतून कमळ आलेलं आहे, अशा पंकजाग्रे सर्व कमळांनी चारी बाजूंनी घेरले गेलेल्या श्रीकृष्णाला मी वंदन करते, असं म्हणून ती पुन्हा पुन्हा वंदन करते. जवळजवळ 17व्या श्लोकापासून 43व्या श्लोकापर्यंत 25-30 श्लोक 26 श्लोक तिने सुंदर भगवंताचं पुन्हा 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 वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आर्ततेने वर्णन करताना भगवंताचं स्वरूप माहीत झाल्यावर तिच्या मनातच येत नाही की हा माझा वाचा आहे,
नाही 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 नाही, ती ऐश्वराच्या सार्वभौम भावाचं वर्णन करते. आणि ती सतत म्हणजे त्याप्रमाणे ती बोलत असती. त्याचं वंदन करून सांगत असते की तू इतका महान आहेस आणि आता तू निघालास कसा बाबा, जाऊ नको, आम्हाला पोरकं करून जायलायस का? आम्ही तुझ्याशिवाय काहीच नाही आम्हाला. जो दुष्ट क्रूर पुरुष दुसऱ्यांना मारून आपल्याला पोचतो स्वतःला, त्याचा तर वध त्याच्यासाठी कल्याणकारीच असतो. पण त्याच सवयीला धरून तो जगला तर तो अजूनही पापेच करू शकतो ना, त्यामुळे तो नरकाकडे जाणारा असतो. तसेच माझ्या समोर तू द्रौपदीशी प्रतिज्ञा केली होतीस की हे मानिनी, तुझ्या पुत्रांच्या हत्याराचे मी शिर उडवीन, मग तू थांब बाजून, असं ती त्याला विनंती करते. आणि त्याप्रमाणे तू हे केलंस. प्रत्येक आणि तुझ्या त्या परमात्म्याला तू परमात्मा असून आमच्या कुटुंबातला हा असल्याप्रमाणे वेळोवेळी प्रतिज्ञाही करत राहिलास आमच्यासाठी, आमच्या हितासाठी, आम्हाला जगवण्यासाठी. म्हणजे किती अद्भुत हे सगळं आहे हे ती पुन्हा पुन्हा सांगते आहे. आणि ब्रह्मास्त्राचं तेज हे प्रलय काळच्या म्हणजे सूर्याप्रमाणे असतं, ते तिथं बघायला मिळतं. अर्जुनाने एकच मिनिट, तत्पूर्वी म्हणजे हे सगळं झालेलं आहे. अर्जुनाने एक प्रतिज्ञा घेतलेली असते, कारण हे उत्तरा हा भाग तसा नंतरचा आहे. सुरुवातीला श्लोक आलेला आहे, पण हे नंतर घेतलेलं आहे. मुळात सुरुवातीला आणखीन एक भाग आला की हा जो काय दुर्योधन अत्यंत वाईट माणूस, म्हणजे पराकोटीचा दुष्ट, अंतर्बाह्य दुष्ट असतो तो दुर्योधन, त्याच्या मांडीवर गदा प्रहार करून भीमाने त्याचं मांडी सगळी अशी हे करून टाकलेली असते, निष्प्रभ. तो फक्त मरायची वाट बघत असतो, मरण येत नसतो. तो म्हणत असतो मला मारून टाक, माझ्या हृदयावर गदा टाक, पण तो भीम म्हणतो तडफडतो, इतका आम्हाला त्रास दिला म्हणून तो पुन्हा पुन्हा मांडीवर बसायला आग्रह केला असतो द्रौपदीला, म्हणून त्यांनी मांडीवर त्याच्या घात केला, असं पुन्हा पुन्हा करतो. आणि तो इतका तळमळत असतो. आणि अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र, तो भीमाला दुर्योधनाला आपण कसं प्रसन्न करू, कशाने प्रसन्न करू शकतो असा विचार करतो. आणि मग त्याच्या मनात येतं की एकमात्र ह्या पांडवांच्या कुणाला मारलं तर आपण ते प्रसन्न करू शकतो, मग कुणाला मारायचं. म्हणून तो रात्री झोपलेल्या द्रौपदीच्या 5 मुलांना, असं गोष्ट आहे की द्रौपदीला प्रत्येकापासून एक अशी 5 मुलं होती. युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, प्रत्येकापासून एक अशी 5 मुलं होती. त्या 5ही मुलांना झोपेत असताना, लहान बालकांना, अजून त्यांनी तारुण्यातही प्रवेश केलेला नसतो, त्यांना त्यांची मस्तक छेदतो आणि एखाद्या मोठ्या ताटामध्ये वगैरे असं देतो, तसं परातीसारखं भव्य गोष्ट घेऊन त्याच्यात ती 5 शिरं ठेवतो आणि ते जाऊन दुर्योधनाला भेट देतो की माझ्याकडनं तुझ्या शत्रूचं हे म्हणजे पुढचा वंश मी नष्ट केला. अरे रे 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 रे, दुर्योधन डोळे मिटतो, दुष्ट असतो पण त्याला हे सहन होत नाही. तो म्हणतो अरे काय केलं, खूप निर्भत्सना करतो. वास्तविक भागवतामध्ये 2-3 श्लोकात ते मिटवलंय प्रकरण, पण श्रीमद महाभारतामध्ये त्याचं खूप वर्णन केलंय. भीमाला हे दुर्योधनाला अत्यंत संताप होतो. तो म्हणतो अरे कसला मला आनंद द्यायला निघालास, पांडव शेवटी आमचेच आहेत, आमच्याच कुळातले, तू त्यांच्या छोट्या मुलाला मारलंस, काय म्हणजे तुला काय मिळालं. ते 5ही मुलं मरतात. आणि हे ह्या निर्भत्सना करतो स्वतः आपला मालक, जो काही ज्या स्वामीला त्यांनी हे सादर भेट दिलेलं असतं, त्याला आवडत नाही. हे बघून अश्वत्थामा म्हणतो अरे चा, हे आता ह्याला आवडलं नाही, काय करायचं. तो तिथंच ताट सोडतो, कारण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की आता आपल्याला मागून कुणीतरी यायला लागलंय. आणि द्रौपदी आकांत करते एकदम, बघितल्या आणि जोरात आक्रंदून रडायला लागते. अरे माझी मुलं गेली, 1 नाही 2 नाही 5, आणि त्यांची शिरं नाही आहेत जागेवर. हे काम कुणाचं आहे, तर एकाने अश्वत्थामाला आत येताना पाहिलेलं असतं, मग ते त्याचंच काम आहे. ते पळतात आणि तो म्हणतो, मग जाताना अर्जुन प्रतिज्ञा करतो की मी ज्यांनी तुझ्या मुलांची शिरच्छेद केला आहे त्याचं मी शिरच्छेद करून त्याचं मस्तक तुझ्या चरणी आणतो, असं त्यांनी प्रतिज्ञा केलेली असते. भगवान स्वतः श्रीकृष्ण त्याच्याबरोबर जातात आणि जाऊन
ते बघतात की आता काय हा कसा पकडतोय, काय करतोय. आणि हा अश्वत्थामा इतका घाबरतो की आता आपल्या जीवावर बेतलंय, तत्काळ आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे, म्हणून तो ब्रह्मास्त्र सोडतो. वास्तविक ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याला परत घेता सुद्धा येत नसतं, नुसतं सोडायचं माहित असतं. पण त्याच्यावर आता जीवावर बेतल्यावर काय करायचं, म्हणून तो 2 मिनिटं शांत बसतो आणि ते ब्रह्मास्त्राचं आवाहन करतो आणि ते सोडून देतो. आणि हे इतका प्रचंड आगीचा लोळ येताना दिसतो. आणि भगवान कृष्णाकडे अर्जुन पाहतो, हे काय? तर ते म्हणाले, ब्रह्मास्त्र आहे. आता काय, ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रच सोडायला पाहिजे, तू पटकन ब्रह्मास्त्र सोड. हा क्षणभर सांगितल्या सोडतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं, अरे आजूबाजूची लोक, आवाज केवढा धनाधन होतो, भयावह आवाज होतो, प्रत्यक्ष दिसत नाहीये काही बाकीच्या इतर लांब असलेल्या लोकांना, पण धरणीकंप होतोय का आकाशातून उल्कापात होतोय काहीच कळत नाही. सैरावैरा लोक धावायला लागतात. आणि मग अर्जुनाच्या मनात येतं, अरे आत्ताच आपण एवढी हानी केली आहे, आता नको, आता नको. तर तत्काळ दोन्हीही अस्त्र, स्वतःच पण आणि अश्वत्थाम्याचं पण ब्रह्मास्त्र, अशी दोन्ही अस्त्र शमवतो. आणि अश्वत्थाम्याला जाऊन पकडतोच. आणि शेवटी त्याला एखाद्या पशुला बांधावं असं करकचून बांधतात आणि त्याला घेऊन येतात. आणि त्याला म्हणलेला असतो तो की द्रौपदीला मी तुला त्याचं शिरच्छेद करून आणीन म्हणून देव अत्यंत खोडसाळ असतात. देव त्याला म्हणतात, अरे तू प्रतिज्ञा विसरलास का? तुम्ही समोर असतानाच तू द्रौपदीला सांगितलं होतंस की मी शिरच्छेद करून आणीन. हा तलवार उपसतो, पण त्याच्या लक्षात येतं, अरे हा तर गुरुपुत्र आहे, हे साक्षात द्रोण माझ्या समोर उभे आहेत, नको मारायला. आणि मग तो म्हणतो, हे बघ कृष्णा, आपण ह्याला न्यू शिरस म्हणजे संपूर्ण शिरासह देह न्यू, द्रौपदीला जे करायचंय ती करेल, असं म्हणून तो घेऊन जातो. समोर त्याला असं करकचून बांधलेलं आणून बघितल्यावर द्रौपदी आधीच तिचा प्रचंड विलाप चालू असतो. ती म्हणते, हे काय केले तुम्ही? म्हणजे देव दोघांच्याही मानसिकतेची परीक्षा घेतात, की अविचाराने माणूस ताळमेळ सोडून वागतो, तसे हे दोघं वागतायत का, हे देवांना बघायचं असतं. आणि मग ते म्हणतात, अरे काय काय केलंयस तू? ते म्हणतात, अरे म्हणजे काय, त्याला मी तुला शब्द दिला होता ना, त्याला पकडून आण, हे बघ त्याला मी पकडून आणलं, तर मार तू त्याला आणि तलवार दे. ती म्हणते, छे सोड आधी त्याला बांधलेलं सोड, आणि मी पुत्र शोक झाल्यावर काय असतं हे मी अनुभवते येणार आहे. कृष्णा, माझी 5 मुलं गेली, माझा अंतःकरणातून मला पीळ पडतोय, मला दुःख सहन होत नाही. आणि माझी गुरुमाता, ज्या आम्ही ज्यांना गुरु मानले, त्या द्रोणाचार्यांची पत्नी, पतीवर अतीव प्रेम असून सुद्धा केवळ आपला मुलगा मागा आहे, त्याच्या लालन पालनासाठी म्हणून ती सती न जाता मागं राहिली आहे. तिला दुःख होईल, तिला पुत्र वियोग होईल, असं मी वागू का? छे, असं शक्यच नाही, सोडा त्याला आणि सोडून द्या, असं म्हणून सोडतात त्याला. आणि पण मग सोडताना देव पुन्हा म्हणतात, हे बघा, ब्राह्मण जर कितीही पतित झाला तरी तो वंद्य आहे. आणि दुसरं वाक्य लगोलग एकदम कॉन्ट्राडिक्शन, ते म्हणतात की ब्राह्मण जर वाईट वागला, पतित वागला, तर त्याचा म्हणजे तत्काळ त्याचा हे करायला पाहिजे, बदला घ्यायला पाहिजे, त्याचा शिरच्छेद करायला पाहिजे. अपमान म्हणजे तो ब्राह्मणाचा शिरच्छेद म्हणजे अपमान करायचा, त्याला हाकलून द्यायचं. अनेक त्याला त्याची कारण सांगितलीत, काय काय केलं म्हणजे त्याचा हे होतो, असे प्रकार करायचे. आणि मग ते म्हणतात की त्याला मारायचंय पण आणि मारायचं नाहीये पण, असं देवा तू बोलतोय. हे अर्जुन त्याच्याकडे रोखून बघतो आणि देवाला काय अभिप्रेत आहे हे लक्षात येतं. आणि जन्मापासून जसं कर्णाला कवच कुंडल असतात, संपूर्ण देहावर कवच असतं आणि कानाला कुंडल असतात, जन्मच त्याचा कवच कुंडलांसहित असतो सूर्यपुत्र कर्णाचा, तसाच द्रोणपुत्र अश्वत्थाम्याच्या मस्तकावर मणी असतो, तो अगदी बरोबर मस्तकाच्या मधोमध असतो. आणि मग तो त्याला धरतात आणि त्याला जोरात तलवारीच्या टोकाने तो मणी उपसून बाहेर काढला जातो. त्याच्याशी भळाभळ रक्त व्हायला लागतं. ते केसांसगट मणी बाहेर काढतात. तो इतका जोर जोरात विलाप करतो आणि तो म्हणतो बस, आणि त्याला हाकलतात. आणि असं हाकलल्यामुळे हाच त्याचा अपमान आणि हेच त्याचं मरण असं सांगतात आणि त्याला हाकलून देतात. पण सगळे दिडमुख होऊन बसलेले असतात, अत्यंत
वाईट परिस्थिती. आणि आता काय करायचं, जे सांगितलं होतं, शब्द दिला होता ते केलं. ती जी शिरं असतात 5 मुलांची ती घेऊन आणली जातात आणि त्यांचे अंत्यसंस्कार होतात आणि सगळं झालं जातं. आणि मग हे ज्यावेळेस कुंती स्तुती करते त्यावेळेस म्हणजे, अरे तू किती वेळा आम्हाला सांभाळणार आहेस, किती वेळा, हे किती किती माझ्या मुलांना ज्या वेळेस लाक्षागृहामध्ये जाळायचा कौरवांनी प्रयत्न केला त्यावेळेस तूच तर आम्हाला सोडवलंस, नाहीतर कोण होतं? वालीच नव्हता आम्हाला कोणी, माझी मुलं तिथंच मरून गेली असती. त्याबरोबरच किती उदाहरणं सांगू, किती गोष्टी सांगू की ज्यामुळं तू, ज्याला वेळोवेळी केवळ तुझ्यामुळं माझी मुलं वाचलेली आहेत. किती गोष्टी म्हणजे मोजायला येत नाही. विषप्रयोग केला लहानपणीच, लाडूमध्ये विष घालून भीमाला मारायचा प्रयत्न केला, तेव्हाही तूच वाचवलंस. दुष्टांच्या द्यूत सभेमध्ये द्रौपदीची, माझ्या सुनेची, प्रचंड माझ्या मुलांची तर त्यांना अपमान केलाच, पण सुनेची पण तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, पण तू सावरलंस. तू नसतास तर काय झालं असतं? तिथेही तूच रक्षक झाला. हिडिंब आणि राक्षसांच्या, त्या राक्षसांनी जास्त त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळेसही तूच योग्य प्रयोग करून माझ्या मुलांचं रक्षण केलंस. वनवासात तर किती विपत्ती आल्या त्यांना, त्या प्रत्येक वेळेस त्यांना जेवणाच्या थाळी देण्यापासून तू त्यांचं रक्षण केलंस. म्हणजे आणि युद्धात तर पावलोपावली तू बरोबर होतास. आणि त्या सगळ्यात भर म्हणजे आता माझ्या नातवाचा जीव तू आज या अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून वाचवलास. मी तुझे किती आभार मानू देवा, किती आभार मानू. पुन्हा पुन्हा वंदन करते भगवंताला. आणि असं हे सगळं वंदन करून म्हणते की माणसाला ऐश्वर्य असेल, ज्ञान असेल, विद्या असेल, संपत्ती असेल, उच्च कुळात जन्म असेल तर त्याचा अभिमान होतो, घमंड होतो आणि तो अजिबात देवा तुझं नाव घ्यायला जात नाही. पण जो अकिंचन आहे, ज्याच्याकडे धन नाही, अशांना तू सहज प्राप्त होतोस. पण माझ्या मुलांकडे सर्व असलं तरी सुद्धा तू त्यांना आपले भक्त मानलंस, हे केवढं अजब आहे. आणि यासाठी आम्ही मनाने अकिंचन होतो. मनाने आम्ही म्हणजे अधू म्हणल्यासारखं की तुझ्याशिवाय दुसरा आधार नाही, अशा प्रकारचे होतो. आणि म्हणून तू आमच्यावर दया केलीस, कृपा केलीस आणि तू हे सगळं आम्हाला पाहायला मिळालं. मायेचा, प्रपंचाचा स्पर्श तुला कधीही होत नाही, पण तू आम्हाला मायेत ठेवून ह्या प्रपंचाच्या घोर विपत्तीत अडकवून त्याच्यातनं अत्यंत सही सलामत आम्हाला बाहेर काढलंस. तुझे किती मी आभार मानू. त्या तुझे कैवल्य मोक्षाच्या अधिपती असणाऱ्या तुझे मी पुन्हा पुन्हा नमस्कार करते तुला. तू अनंत आहेस, अनादी आहेस, सर्वव्यापक आहेस, नियंता आहेस, कालरूप परमेश्वर आहेस, अशा तुला मी वंदन करते. म्हणजे वेगवेगळ्या नावाने तिने वंदन केले. ते हे सगळं केले हे सुतजी पण शौनकजींना सांगतात. आणि त्यानंतर युधिष्ठिराचा एक प्रकारचा शोक सुरू होतो की आता सगळं झालंय. कृष्ण म्हणतात आता मी निघू का? त्यांना जाऊ देत नाहीत. पुन्हा ते म्हणतात नाही, मला हे सोसत नाही की माझे आजोबा भीष्म पितामह हे शरपंजरी आहेत, त्यांचं काहीतरी करा ना देवा. आता उत्तरायण लागेल लवकर, तुम्ही त्यांना मोक्ष द्या आणि मग जा. देव हसतात आणि पुन्हा थांबतात. आणि मग त्याच्या मनात जी खंत असते की मी पाप केलंय, माझ्यामुळं जग गेलंय, माझ्यामुळं नातलग गेलेत, हे जे आहे हे काढून टाकायसाठी ते उपाय करतात की ते म्हणतात तुला सारखं वाटतंय ना मी मारलंय मी मारलंय, तर तू एक काम कर, तू आता गेलास ना की तू प्रत्यक्ष भीष्माचार्यांना हा प्रश्न विचार, माझ्यामुळंच हे गेलेत का? मग ते काय सांगतायत ते बघ. आणि मग हा ठरवतो की आपण आता तसंच करूया, भीष्माचार्यांना विचारूया की माझ्यामुळे हे सर्व झालंय. त्याची तर खात्रीच असती, पण तरी सुद्धा भगवंतावर एकीकडे कुठेतरी विश्वास असतो. तो आपल्याला ज्या अर्थी सांगतोय त्या अर्थी काहीतरी आशा आहे असं त्याला वाटत असतं की आपलं पाप थोडं तरी क्षमू शकतं, अशा अर्थाने ते मनात विचार करतात. आणि मग उत्तरायण लागल्या लागल्या भीष्म पितामहांकडे जायला लागतात. हे सगळे 5 पांडव, कुंती आदी स्त्रिया, द्रौपदी, गांधारी, सगळेच जण गेलेले वर्णन केलेलं आहे. हे सगळे जातात. जोपर्यंत भगवान इथून जात नाहीत तोपर्यंत
धृतराष्ट्र आणि हे गांधारी तिथून गेलेत असं सांगितलेलं नाही. अर्थात हे तर नुसतं झलक आहे. इथं भागवतात दशमस्कंदात सगळं पुढे विस्तृत येत आहे. आत्ता फक्त आपल्याला मधाचं बोट आठवून की किती छान भागवतात रसाळ गोष्टी आहेत. आपल्याला पुढे काय होईल, पुढे काय होईल, कृष्णाच्या नावाची गोडी लावावी, कृष्ण किती विपुल प्रमाणात मदत करतो हे कळावं, की त्याचं भरभरून भक्ती केल्यावर तो भरभरून कसं देत असतो आपल्या भक्तांना हे कळावं, यासाठी व्यास महाराज हे सर्व सांगत आहेत आपल्याला. आणि मग हे सगळे पांडव सर्वजण अतिशय विनयाने भीष्म पितामहाजींकडे जातात आणि त्यांना वंदन करतात आणि नमस्कार करून तिथं म्हणतात की त्यांना पाहिल्या पाहिल्या ते म्हणतात की धर्मपुत्रांनो, हाय हाय, काय काळाची गती आहे बघा. कितीही वेळ आली तरी तुम्हाला प्रत्यक्ष भगवंतानी सोडलं नाहीये रे. हे साक्षात भगवान आहेत. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवान आहेत. ते सर्वाचे आदी कारण आहेत. ते पुरुष नारायण आहेत. आपण मायेपासून, आपली माया सर्वत्र पसरवलेली आहे, पण आपण मायेपासून रिक्त राहून इथं तुमच्या समोर राहतायत. हे भगवंताचं वर्णन किती प्रकारे त्रिभुवन सुंदर श्याम वगैरे वगैरे खूप सुंदर केलेलं आहे कोण आपले भीष्माचार्यांनी. आणि त्यांना ह्या सगळ्यांना गंमत वाटते की भीष्माचार्य आपण त्यांना कुळातले मोठे म्हणून भेटायला आलोय, ते कृष्णाचं एवढं भरभरून वर्णन करतायत. म्हणजे कृष्ण काही त्यांच्यापेक्षाही मोठा आहे का, मनात क्वचित शंका. कारण जसं वसुदेवाला शेवटी एवढा देव मोठा असतो पण द्वारकेमध्ये, पण तो नारदाला म्हणतो अरे मला असं माणूस भेटो बाबा, काहीतरी मला देवाची प्राप्ती होऊ दे ना, की काय नुसतं खातोय पितोय राज मला लोळतोय, मला देवाची प्राप्ती होईल असं काहीतरी सांग. त्यावेळेस इतका नारदांना राग आलेला असतो. तो म्हणतो अरे प्रत्यक्ष परमात्मा तुमचा मुलगा आहे, तुम्हाला काय गरज आहे. पण ते अत्यंत सभ्य शब्दात ते त्यांना उपदेश देतात नवनारायणांच्या मार्फत. ही गोष्ट परत पुढे येणार आहे, फक्त आता इथं मी उल्लेख आला म्हणून सांगितलं. मग हे भीष्माचार्य भगवंताची स्तुती करतात आणि हे भीष्माचार्य अशी स्तुती करतात ते सुतजी पुन्हा पुन्हा अत्यंत रसाळपणे शौनकजी आदी ऋषी जे असतात त्या सगळ्यांना सांगतात. त्या भगवंताच्या वर्णनामध्ये सगळेजण अतिशय मनोहर वर्णन, त्याच्यात सगळेजण रममाण होतात, एकाग्र चित्त होऊन ऐकत बसतात की काय हे अलौकिक वर्णन आहे भगवंताचं आणि ते हे करतोय. आणि म्हणजेच भीष्म जे करतायत आणि स्वतः सुतजी सांगतायत. आता हे सगळं चालू असताना तिथं पोचल्यावर त्याच्या शंकांचं निरसन करतानाच विष्णू सहस्त्रनामाचा उल्लेख हे युधिष्ठिरांनी केलेला आहे. युधिष्ठिरांनी हजारो देवाची नावं घेतली त्याच्यासमोर, आणि ते म्हणजे आपण आजकाल म्हणतो ते विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनामाच्या सुरुवातीला युधिष्ठिर वाच्य म्हणून ते आलेले आहेत 5-6 श्लोक, आणि तो त्याचं निरसन केलेलं आलेलं आहे. भीष्माचार्य सांगतायत कसं ते लक्ष देऊन पुढच्या पहिल्या श्लोकापासून वाचलं तर हे सगळा भाग लक्षात येतो. आपण अगदी ओम विश्वम विष्णू वषटकारापासून सुरुवात करतो, त्यामुळे पहिला भाग आपल्याला कळत नाही. तर हे सगळं वर्णन करतात आणि नंतर बारीक बारीक धर्म सांगितलेले आहेत. सगळेजण गेले, हे गेलेले पाहिलं की तिथं सर्वजण म्हणजे काय म्हणतात अंतस्फूर्तीने कोण जातात, तर सर्व पर्वत मूर्त रूप घेऊन जातात. देवर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी, धौम्य ऋषी, भगवान व्यास, बृहदोश्व, भरद्वाज, परशुरामजी, वशिष्ठ, इंद्रप्रमद, त्रित, गृत्समद, आसित, कक्षीवान, गौतम ऋषी, विश्वामित्र, सुदर्शन, सगळेजण आपापल्या मोठमोठाल्या शिष्य समुदायास तिथे येतात. कारण आता उत्तरायण लागल्यावर असं काहीतरी होईल असं वाटतच असतं. तेवढ्यात बघतात की ह्यांचा रथ चाललाय आणि म्हणून ते सगळेजण जमा झालेले असतात आणि प्रश्न विचारतात आणि ते उत्तर सांगतात. मग ते म्हणतात की अरे आपण आता बघत असतो की हल्ली ह्या अलीकडल्याच 10-20 वर्षातला हा प्रकार आहे की कोणत्याही बिल्डिंग मध्ये जाताना, कुणाच्या ऑफिसमध्ये जाताना, कुठे शाळेमध्ये कंपल्सरी केलंय की सीसीटीव्ही, अंडर सीसीटीव्हीच्या तो एरिया येतो. तुम्ही लोक जरा जपून वागतात, म्हणजे त्याच्यात आपले फोटो येऊ नये, आपण काही करू नये.
दिसू नये वगैरे काळजी घेतात. ते म्हणतात की अरे भगवंताचं अजब गोष्ट अशी आहे की त्याचे हे सगळे सीसीटीव्ही 24 तास चालू असतात, दिवस रात्र चालू असतात. ते पृथ्वी आणि नंतर समुद्र म्हणजे पाणी, जल, वायू ही पंचमहाभूत आहेत आणि चंद्र, सूर्य हे सगळे जण तुमची प्रत्येक गोष्ट नोंद करून ठेवत असतात. तुम्ही त्यांना सांगा नका सांगू नका. आणि त्यामुळं आपण चुकून एखादी वाईट गोष्ट केली तर आतून पिंच आपल्याला होत असतं, अरे रे वाईट केलं. हे का तर त्या वायू आपल्या शरीरातला वायूने पाहिलेलं असतं. आपल्या शरीरातल्या चंद्र, सूर्य जे सूर्याचं स्थान तेजाचं आपल्या डोळ्यात आहे म्हटलं जातं, त्या डोळ्याने पाहिलेलं असतं. या अशा प्रत्येक गोष्ट हे सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास चालू असतात हे त्यांनी सांगितलंय. तू तसा असलेला तुला कुणाच्या जीवाचा हिशोब ठेवावा लागत नाही पाप पुण्याचा. ज्याचा त्याचा हिशोब स्वतंत्र हे सगळे जण जे काही नेमलेले पार्षद आहेत किंवा जे काही नेमलेले लोक आहेत, चंद्र, सूर्य, पंचमहाभूत, त्यांचे ते आपोआप ह्याने पाप केले ह्याने पुण्य केले ह्याचा एवढा हे आहे करतात. आणि ते फक्त ज्याचं त्याच्या कर्माने माणूस पुढे पुढे जातो. आणि असा तू मला कधीतरी मदत कर. मला असं तू एवढ्या शेवटच्या क्षणी मी विनंती केली होती की माझ्या अंतसमयी तू समोर ये आणि तू आज आलास. हे किती भाग्य आहे. आणि ते म्हणतात अरे बालकांनो, म्हणजे त्यांच्या दृष्टीने युधिष्ठिर वगैरे जरी मोठी वयाने असते, त्यांना नातवंड असली तरी सुद्धा त्यांच्या दृष्टीने ती लहान बाळ असते. म्हणतात अरे बालकांनो, तुम्ही काय घाबरताय? तुम्हाला सतत ज्याचं सहकार्य मिळालंय तो सर्व साक्षी सर्वेश्वर आहे. म्हणजे 4 हातवाला चतुर्भुज असणारा परमेश्वर तुमच्या बरोबर 2 हाताने काम करतोय, पण हजारो हाताचं काम करतोय करताना. खूप अद्भुत आहे. तुमच्यावर इतकं विलक्षण त्याचं प्रेम आहे की ते समजू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण हे साक्षात भगवान आहेत, सर्वांचे आदिकारण आहेत, परमपुरुष नारायण आहेत. त्यांचा प्रभाव अत्यंत गूढ आहे, रहस्यमय आहे. भगवान शंकर, देवर्षी नारद, कपिल फक्त ते जाणू शकले, आपण जाणू शकतही नाही. ते त्याला तुम्ही मामे भाऊ म्हणताय, आपला प्रिय सखा म्हणताय, जवळचा हितचिंतक म्हणताय, त्याला प्रेमवशात गप्पा मारताय, त्याला मारामाऱ्या करताय, हसताय, खेळताय. अरे सगळा संकोच सोडून तुम्ही त्याच्याशी वागताय. तो साधा कोणी नाही रे, तो परमात्मा, स्वयं परमात्मा आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. या सर्वात्मा, समदर्शी, अद्वितीय, अहंकार रहित, निष्पाप परमात्म्यात त्या हलक्या मोठ्या कामांमुळे कोणत्याही प्रकारची विषमता येत नाही. युधिष्ठिरा, सर्वत्र सम पाहणारा असा हा परमात्मा आहे. आज माझ्या प्राणत्यागाच्या वेळी तो समोर साक्षात दर्शन द्यायला आलाय. माझं किती अहोभाग्य आहे. भगवतपरायण योगी पुरुष भक्तिभावाने त्याच्यात आपले मन गुंतवतात आणि वाणीने त्याचे संकीर्तन करतात. कामनातून, कर्मबंधनातून मुक्त होतात. तेच भगवान प्रसन्न हास्य आणि उल्हसित मुखाचे चतुर्भुज रूपी भगवान, ज्यांचे केवळ ध्यानात लोकांना दर्शन होते, ते माझ्या देहत्यागाच्या वेळी आता समोर आले. माझं केवढं अद्भुत भाग्य आहे की भगवंता, मी तुला पाहत तुझ्या समोर माझा देह सोडतोय. आणि मग तुम्हाला क्लेश झाला का? तुम्ही आमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्या, असं श्रीकृष्ण सांगतात की यांना खूप प्रश्न पडलेत युधिष्ठिराला, म्हणजे विशेष करून, तर तुम्ही त्याला प्रश्नांची उत्तरं द्या. युधिष्ठिरस्तदाकर्ण्य शयानम शरपंजरे अपृच्छ विधान धर्मा नृषीणाम चानुशृण्वताम. म्हणजे युधिष्ठिराने ही गोष्ट ऐकली, पण शरशय्येवर आमच्यामुळे पडलात ना. बाणांच्या टोकांवर कितीतरी दिवस, 4-6 महिने पडून राहिलात. म्हणजे एवढं घोर तुम्ही पाप काही केलं नाही. ते म्हणतात अरे माझं कर्म, मी दुष्टांना सहकार्य केलं. माझ्या आयुष्यात मी खूप चुकत होतो, कारण मी कौरवांच्या गादीशी बांधलेला होतो, त्यांना मी विरोध करू शकत नव्हतो. आणि त्याचं पापक्षालन या माझ्या भयंकर टोकदार असलेल्या अनेको बाणांच्या टोकांच्या दुःखद आपदेनी झालं. तू त्याची काळजी करू नको, ज्याच्या त्याच्या कर्माचा हा भाग आहे. म्हणून युधिष्ठिराला तर स्वच्छ सांगतात, वर्ण, आश्रम, स्वाभाविक धर्म हे सगळं त्याच्या पुढं ते सांगतात. निवृत्ती परधर्म, प्रवृत्ती परधर्म, जो सहज आपल्याला
निवृत्तीचं वासना होत नाही, पण सहज प्रवृत्ती होती. पटकन कुठं टीव्ही लावलेला असला, कुठं आवाज आला की आपण काय लागलंय नुसतं डोकावं तरी, पण डोकावल्यावर किती वेळ बसलो याला भानच राहत नाही. पण निवृत्तीपर म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रवचन कीर्तन चालतंय, तिथे आवाज आला ऐकू, आपण जाऊन ऐकायला पाहिजे, मनात येतं थांब एवढं संपल्यावर जाऊ. पण उठून आपल्याला जायची बुद्धी होत नाही. हे हे जे प्रकार आहेत, हा जो फरक आहे, हा आपल्या मनातलं द्वंद्व संपलं पाहिजे आणि मनाने निक्षून घेतलं पाहिजे की आपल्या हिताचं काय आहे. तर निवृत्तीपर जीवन हे त्यांनी स्वच्छ सांगितलेलं आहे. भीष्म पितामह अशा प्रकारे धर्माचे प्रवचन करतात. उत्तरायणाचा काल सुरू झालेला आहे, आता मला मृत्यूला जवळ केलं पाहिजे सांगतात. आणि भगवंताचं मी किती स्तुती करतायत ते, रे बापरे, खूप छान सुंदर स्तुती करतायत. मला खूप शास्त्रास्त्रांच्या जखमांपुढे पीडा होतीये, पण ती सर्व पीडा माझी फक्त भगवंता तुझ्या नुसत्या दर्शनाने, तुझ्या उपस्थित असण्याने कुठल्या कुठे गेली. आणि मी आता अत्यंत प्रेमाने आनंदाने कुणाबद्दलही काहीही किंतु नसलेला असा आहे. पुढे ते म्हणतात, मृत्यूसमयी माझी इच्छा ही बुद्धी जी अनेक प्रकारच्या साधनांचे अनुष्ठान करून शुद्ध आणि कामना रहित झालीये, म्हणजे केवढा विश्वास पाहिजे आपल्याला. तेवढा विश्वास त्यांना होता म्हणून ते साक्षात भगवंताला म्हणतात, इतर कुणाला नाही. मला सर्व मी मन शुद्ध झालेलं आहे, हे यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्ण चरणी समर्पित आता ते मी करतो, जे सदा सर्व काळ आपल्या आनंदमय स्थित राहून विहार करणारे असूनही लीला करण्याच्या इच्छेने प्रकृतीचा स्वीकार करून ह्या सृष्टीत आपण उपस्थित झाला आहात. अशांना मी माझा देह अर्पण करतो. ज्याचे शरीर त्रिभुवन सुंदर आहे, निळ्या मेघांप्रमाणे आहे, आणि ज्यांच्या अंगावर सूर्यकिरणांप्रमाणे चमकदार पितांबर फडकतोय, ज्याच्या चेहऱ्यावर बटा रुळतायत, ज्याच्या कमला समान मुखावर कुरळे कुरळे केस रुळताहेत, त्या अर्जुन सखा श्रीकृष्णाला माझा निष्कपट प्रेम म्हणजे त्याच्या प्रती आहे असं सांगतात. मला युद्ध काळातील विलक्षण छबी आठवते. तू शस्त्र घेणार नाही म्हणला होतास, पण मी तुझ्यावर वार केल्यावर तू तत्काळ भर ह्याच्यात ते शस्त्र घेऊन मला मारायसाठी पुढे आलास आणि त्यावेळेस तू उडी मारलीस, शस्त्र काढलंस आणि अर्जुनाला थोडा बेहोश झाला होता, तो तत्काळ शुद्धीवर येतात त्याने तुला धरलं वगैरे. आणि पण ते जे तुझ्या घामाचे छोटे छोटे थेंब आणि मातीमय झालेलं शरीर, त्याच्यावर घामाचे थेंब, हे सगळं विलक्षण रूप माझ्या हृदयात, त्या छबीला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. आपला सखा अर्जुन, त्याची गोष्ट ऐकून तत्काळ ज्याने आपला रथ पांडव सेना आणि कौरव सेनेत उभा केला आणि गीता सांगितली, त्याला मी वंदन करतो. भगवंताच्या वेगवेगळ्या अवस्थांचं ते वर्णन करतो. तो म्हणतो, हातात चाबूक धरलाय आणि एका डाव्या हातामध्ये लगाम धरलेत आणि रथ हाकतोय, आणि असं त्याचं ते रूप बघून अनेको वीरांना जेव्हा मरण येत होतं, त्यांनी ते रूप बघत बघत आपला देह सोडला. त्यावेळेस सगळ्यांना सारूप्य गती मिळाली. अशा या भगवंताला मी वंदन करतो. म्हणजे किती प्रकारांनी भीष्म पितामहांनी वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी सगळ्यात सर्वांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला मी भेदभाव रहित होऊन मी त्याच्याशी एकरूप होतो म्हणून आपला देह सोडतात. तत्काळ इतका सुंदर रीतीने देह सोडतात. अजब आहे, खूप खूप अजब आहे. मनात काहीही दुःख नाही, आनंद. पण शेवटी त्यांचं खूप स्नेह असतो, यांना रडायला यायला लागतं. पण तेवढ्यात हे सगळे जे उपस्थित झालेले ब्रह्मर्षी, राजर्षी, नारदर्षी, नारद वगैरे असतात, हे सगळे टाळ्या वाजवायला लागतात, स्वर्गातून दुंदुभी वाजतात, त्यांच्यावर खूप पुष्पवृष्टी होती आणि सगळा नुसता आनंदी आनंद होऊ लागतो. आकाशातून जेव्हा फुलांची बरसात होती, तेव्हा साधू लोक, साधू साधू देवता लोक म्हणायला लागतात, साधू साधू, वा जन्म सुफल झाला. जन्म सुफल होणं म्हणजे काय, हे भीष्म पितामहांनी करून दाखवलं, हे ते सांगतात. आणि त्यांची शेवटी मग त्यांची युधिष्ठिरादींनी अंत्येष्ठी क्रिया केली. काही काळ ते शोकमग्न राहिले आणि नंतर परत आले. श्रीकृष्ण भगवान म्हटले की आता मी निघतो, आणि मग ते त्याने द्वारकेचं प्रस्थान ठेवायचं ठरवलं, हस्तिनापूर सोडून. आणि धृतराष्ट्र आणि तपस्विनी गांधारीलाही परत आल्यावर ते खूप रडायला लागले, कारण सख्खा भाऊच होता ना धृतराष्ट्रांचा शेवटी भीष्म. ते खूप आकांत करतात, आम्ही तिथे येऊ शकलो नाही, पण काय झालं असं म्हणून त्यावेळेस त्या दोघांचा शोक दूर करायचं काम
भगवान करतात. त्यानंतर धृतराष्ट्राच्या आज्ञेने, श्रीकृष्णाच्या अनुमतीने समर्थ राजा युधिष्ठिर आपल्या वंश परंपरागत चालत आलेल्या साम्राज्याचे धर्मपूर्वक शासन करतो. ही सर्व कथा आपण चौथ्या दिवसाची ऐकली. ती श्रीकृष्ण चरणी वंदन मी अर्पित करते. श्रीकृष्णार्पणमस्तु. 2च कडव्यात आपण आरती म्हणूया, पहिलं आणि शेवटचं. आणि शेवटी आपण जे काही म्हणतो ते करुणाष्टक. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेशा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयासु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की